शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयने योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः. भगवान परमात्म्यांना वंदन, देवकी पुत्र श्रीकृष्णांना वंदन, गीता धर्म मंडळाला वंदन आणि उपस्थित संत सज्जन श्रोत्यांना वंदन. रामं लक्ष्मणपूर्वजं रघुवरं सीतापतिं सुंदरं काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकं राजेन्द्रं सत्यसंघं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिं वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिं. श्री रामचंद्राला नमस्कार. कारण आपला विषय आहे वाल्मिकी रामायणातील सुभाषिते. आपल्याला माहिती आहे जसं वाल्मिकी रामायण आहे तसं अनेकांनी रामायण लिहिलेले आहे. व्यास रामायण आहे, वशिष्ठ रामायण आहे, तुलसीदासांचं रामचरितमानस आहे, एकनाथांचं भावार्थ रामायण आहे. पण वाल्मिकी रामायण हे सर्वश्रुत आणि आपल्याला सगळ्यांना माहीत असलेलं असं आहे. म्हणजे रामायणातल्या ज्या घटना आहेत, आदौ राम तपोवनादिगमनम अथवा मृगम कांचनम वैदेही हरणम जटायुमरणम सुग्रीव संभाषणम वाली निर्दलनम समुद्रतरणम लंकापुरी दाहनम पश्चात रावण कुंभकर्णाननम एतदी रामायणम. या रामायणातल्या सर्व गोष्टी वाल्मिकींनी 7 कांडात मांडून आपल्यापुढे रामायण सादर केलेलं आहे. आणि त्याच्यात त्यांनी प्रत्येक व्यक्तिरेखेचं जे पैलू आहेत ते उलगडून दाखवताना त्यांच्या संवादात अनेक तऱ्हेची सुभाषितं ठेवलेली आहेत. सुभाषितं म्हणजे काय, तर ते गद्य असतात, पद्य असतात. म्हणजे त्याच्यात नीतिमत्तेची, सदाचाराची शिकवण दिलेली असते, जीवनातला संदेश दिलेला असतो, काहीतरी महत्त्वाचं सारभूत तत्त्व जगण्यातलं सांगितलेलं असतं. म्हणजे असं म्हणतात की पृथ्वीवर 3 रत्न आहेत, जलमन्नम सुभाषितम. पृथिव्यां रत्नानी जलमन्नम सुभाषितम. अन्न, पाणी आणि सुभाषितम. पण आपण मात्र त्या दगडाच्या खड्याला रत्न असं म्हणत असतो. अशी सुभाषितं असतात, ते त्यांच्या संवादात असतात. आणि संवादात म्हणजे त्याच्यातून जीवनभाष्य केलेलं असतं. आणि महर्षींना त्या संवादातून त्या व्यक्तिरेखा उलगडून दाखवायच्या होत्या. म्हणजे कैकेयी आणि मंथरा यांचा संवाद, कैकेयी दशरथाचा संवाद, राम आणि कैकेयीचा संवाद, कौसल्या राम यांचा संवाद, राम लक्ष्मणांचा संवाद. मग त्या व्यक्तीचे जे सूक्ष्म स्वभाव विशेष होते ते त्याच्यातून स्पष्ट होतात. म्हणून ते संवाद आणि त्याच्यात सुभाषितं आलेली आहेत असे संवाद आपण बघणार आहोत. म्हणजे त्याची आपण सुरुवातच बालकांडातल्या मा निषाद प्रतिष्ठां त्वम अगमशाश्वतीस्तमा यत्क्रमचमितुदानेकम अवधी काममोहितम याच्यापासून केली होती. म्हणजे ज्या घटनेने वाल्मिकी अस्वस्थ झाले आणि त्यांनी रामायण म्हणजे तो श्लोक त्यांच्या तोंडून बाहेर पडला, त्या श्लोकानंतर त्यांना ब्रह्मदेवांनी सांगितलं की हा तुझ्या तोंडून हे अनुष्टुप छंद बाहेर पडलेला आहे, तू तिच्या रामायणाची रचना कर. त्या सुभाषितानंतर आपण पाहिलं होतं की ताटिकेचा वध करायला रामाला, आता स्त्रीचा वध कसा करायचा, तेव्हा त्यांना जो विश्वामित्रांनी उपदेश केला आहे की चातुर्वर्णहितार्थम ही कर्तव्यम राजसुनना. म्हणजे राजपुत्राचं हे कर्तव्यच आहे चातुर्वर्ण्याचं हिताचं संरक्षण करायचं. मग कुठलंही काम करायला लागलं तरी चालेल. नृशंसा वा अनृशंसा वा प्रजा रक्षण कारणात. मग ते पाप असू दे, पुण्य असू दे, तुला ते पाप वाटत असलं तरी प्रजेचं रक्षण करणं हे तुझं कर्तव्य आहे. पातकम वा सदृशम वा कर्तव्या रक्षता सदा असं सुभाषित त्यांनी वापरलं. नंतर वशिष्ठ आणि विश्वामित्र यांच्यात जेव्हा संघर्ष झाला त्या कामधेनूवरून, तेव्हा शेवटी विश्वामित्रांना कबूल करायला लागलं. न बलम क्षत्रियस्याऊ ब्राह्मण हा बलवतत्तमा. म्हणजे क्षत्रतेज आणि ब्राह्मतेज याच्यात शेवटी ब्राह्मतेज हेच महत्त्वाचं आहे. नंतर रामाला राज्याभिषेक करण्याचं का ठरवलं, त्याच्यात जेव्हा दशरथ म्हणतात बहिष्ठरैव प्राण, तो माझा बहिष्ठ प्राण आहे, कारण तो सगळ्या गुणांनी युक्त असा आहे. नंतर ती मंथरा कैकेयीचे कान भरते
तेव्हा तेव्हा ती म्हणते की बालैव तु मातुल्यम भरतो नाशतस्त्वया सन्निकर्षाच्च सौहार्द्र जायते स्थावरेष्वपी. म्हणजे वृक्ष आणि वेली एकमेकांच्या जवळ असतात म्हणून त्यांना एकमेकांच्या बद्दल प्रेम वाटतं. तुम्ही भरताला पहिल्यापासूनच लांब ठेवलं त्यामुळे दशरथाला त्याच्याबद्दल प्रेम वाटत नाहीये असं ती मंथरा कैकेयीला सांगत असते. किंवा ती आणखीन त्या कैकेयीला शिकवते की गतोदके सेतु बंधे न कल्याणी विधी येते. म्हणजे आपण जसं म्हणतो पाणी वाहून गेल्यानंतर बांध घालण्यात काही अर्थ नाहीये, तसा रामाला एकदा राज्याभिषेक झाल्यावर मग तू हट्ट करून काही उपयोग नाहीये. म्हणून उत्तिष्ठ करू कल्याणम, तू उठ आणि स्वतःचं कल्याण करून घे असं ती शिकवते. मग तिला कैकेयीला ते पटल्यानंतर ती कैकेयी दशरथाजवळ हट्ट करते आणि सत्याच्याच मार्गाने जा, तुमचं वचन तुम्ही पूर्ण करा असं परत परत ती त्याला सांगते. आणि तो भाग आपण पाहिला होता, त्यातली सुभाषिता आपण पाहिली होती. आणि मग ती शेवटी त्याला सारखं सत्य सत्य सत्याने वाघ असं ती काही सांगत असते. सत्यमे वाक्षया सत्येना अवाप्यते परम, तू सत्याने वागलास तरच तुला परम असा तो म्हणजे स्वर्ग लोक प्राप्त होणार आहे. आणि मग असं हे झाल्यानंतर तो राम जेव्हा भेटायला येतो, म्हणजे कैकेयी हे आपण मागच्या वेळेपर्यंत एवढं बघितलं होतं. मग कैकेयी सुमंता करवी रामाला बोलावणं पाठवते. दशरथ तिथे निश्चेष्ट होऊन पडलेला असतो आणि तो निरोप मिळाल्यावर राम आणि सीतेला असं वाटतं की कैकेयी आपल्याला अभिषेकासंबंधीच काहीतरी बोलण्याकरता तिने आपल्याला निरोप पाठवला असेल. पण तिथे येऊन श्रीराम त्याला भेटायला आल्यावर बघतात तर काय, राजा हीन दीन होऊन पडलेला आहे, राजाचे डोळे भरून आलेले आहेत, शोक आणि संताप याने तो दुर्बल झालेला आहे अतिशय. आणि ते पाहून त्यांनी आईला विचारलं की हा राजा प्रसन्न नाही आहे, शोक आणि तो संतापाने असा काय झालाय. तेव्हा तो श्रीराम कैकेयीला म्हणतात, शरीर मानसो वापी कष्टदैनम न बाधते संतापो वाभी तापो वा दुर्लभम मी सदा सुखम. म्हणजे मला माहिती आहे नेहमी सुखच मिळतं असं नाही, जीवनात दुःख सुद्धा येतात. पण आत्ता दशरथाला दुःख काय आहे, म्हणजे सुखस्यानंतरम दुःखम दुःखस्यानंतरम सुखम हे राडगाडगं नेहमी चालूच असतं. ते एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. पण दशरथ इतके प्रसन्न का नाही आहेत, ते राहून ग्रासलेल्या अगदी सूर्य जसा म्लान दिसतो तसे का दिसत आहेत असं तिने विचारलं, दुःखाचं कारण विचारलं. तेव्हा त्या कैकेयीने आपल्या मतलबाची गोष्ट सांगितली की महाराज काही दुःखी नाही आहेत, त्यांना काही कष्टही कोणी केलेलं नाही आहे, पण ते त्यांच्या मनातली गोष्ट तुझ्या भीतीने तुला सांगत नाही आहेत. म्हणजे ते तू त्यांना इतका प्रिय आहेस की आणखीन अप्रिय गोष्ट तुला कशी सांगायची असा त्यांना प्रश्न पडलेला आहे. पण त्यांनी माझ्यासमोर जे मला वचन दिलेलं आहे ते त्यांनी पाळलंच पाहिजे. पण आता मात्र त्यांना त्याचा पश्चाताप होतोय त्यांनी दिलेल्या वचनांना, आणि त्यांनी त्याचं पालन करायलाच हवं आणि ते तूही करायला हवं असं म्हटल्याबरोबर श्रीराम म्हणतात की श्री महाराजांना असंतुष्ट करून किंवा त्यांची अवज्ञा करून मी घटकावर सुद्धा जिवंत राहू शकणार नाही, कारण तो माझा पिता आहे. आणि मग ते एक सुभाषित म्हणतात त्या संवादात, यतो मूलम नरहा पश्येत प्रादुर्भाव म्यात्मना कथम तस्मिन् वर्तयत प्रत्यक्षे सती देवते. म्हणजे ज्याच्यापासून आपला जन्म झालेला आहे त्याची अवज्ञा कशी करायची, त्यांना असंतुष्ट कसं करायचं, म्हणजे ते पाळणं, त्यांना दिलेलं वचन पाळणं, त्यांचं म्हणणं खरं करून त्यांना सत्यप्रतिज्ञ ठरवणं याच्यासाठीच माझा जन्म झालेला आहे. कारण म्हणजे त्यांनी मला जन्म दिला ते होते म्हणून मी आहे आज ही रामाची भावना आहे. म्हणजे आता आपण बघतो की रामायण हे त्रेतायुगात घडलेलं आहे, त्रेतायुगात घडलेलं आहे. आणि म्हणजे त्या वेळेला मात्या पित्यांची गुरूंची आज्ञा पाळणं हे जीवनमूल्य तरुणांना शिरोधार्य होतं, असा तो काळ होता. वडिलांनी म्हटलेलं मला खरंच केलं पाहिजे असं राम म्हणतो की कारण माझा जन्म त्यांच्यापासून झाला आहे. हल्लीची मुलं काय म्हणतील, आम्ही सांगायला आलो होतो का तुम्हाला आम्हाला जन्म द्या म्हणून. म्हणजे हा त्रेतायुगातला त्या आणि कलियुगातला हा फरक आहे. कारण त्रेतायुगात दिलेलं वचन मी पाळीन की नाही असं तुझ्या मनात तरी का आलं असं श्रीरामाने तिथे विचारलेलं आहे. म्हणजे त्यावेळेला धर्माचे जे 4 पाद असतात ठरलेले आहेत, म्हणजे सत्य तप पतिव्रता आणि दया. तर पहिल्या सत्ययुगात हे 4ही पाय त्या धर्मरूपी वृषभाचे होते. नंतर जो आला त्रेतायुग रामचंद्र ज्या काळात होते तेव्हा सत्य हे मूल्य लोप पावलेलं होतं आणि तप पवित्रता दया एवढी शिल्लक होती. म्हणून वाल्मिकी इथे सत्यावर परत परत भर देत आहे
की हे त्रेतायुग आहेत, आपण सत्य विसरलो असलो तरी ते जे सत्ययुगात होता पहिला जे पाद तो आपण परत शाबूत ठेवणं आवश्यक आहे. म्हणून ते कैकेयीच्या मुखात ही सारखी सत्याला प्राधान्य देणारी वाक्य त्यांनी घातली असावी. आणि मग तेव्हा कैकेयी म्हणते, रामाला तू प्रिय आहेस दशरथ, तू रामाला, राम हा दशरथांना प्रिय आहे, मग तुला ते अप्रिय कसं सांगणार? आता त्यांना पश्चाताप होतोय, पण तू मात्र त्यांचं आश्वासन पूर्ण कर. तेव्हा राम कैकेयीला म्हणतात, अहोधिंग नारसे देवी वक्तुम माम ईदृशम वचः अहम हि वचनात राज्ञा पतेयम अपि पावके भक्षेयम विषम तीक्ष्णम पतेयम अपि चालनवे नियुक्तो गुरुणा पित्रा नृपेण च हितेन च. म्हणजे माथे तुझा धिक्कार असं, तू असं कसं बोलू शकतेस? मी दशरथाच्या सांगण्यावरून अग्नीत देखील उडी घेईन. अहम पतेयम अपि पावके, मी अतिशय जहाल असं विषसुद्धा प्राशन करेन. भक्षेयम विषम तीक्ष्णम किंवा पतेयम अपि चालनवे, अर्णवे म्हणजे समुद्रात, मी समुद्रात सुद्धा उडी घेईन. कारण आज जेव्हा हे महाराज आहेत तेच माझे गुरु आहेत, माझे पित्या आहेत, माझे हितैषी आहेत, आणि त्यांना दिलेलं वचन मी पाळीन की नाही अशी शंका सुद्धा तुझ्या मनात यायला नको. ती आली म्हणून अहो धिंग, मी तिचा धिक्कार केलेला आहे, मी तुझा धिक्कार करतो अशी शंका तुझ्या मनात कशी आली? आणि मग ते पुढे म्हणतात, तद्ब्रूहि वचनम देवी राज्ञो यदवी कांक्षितम करिष्ये प्रचिदाने च रामो द्वीर ना भाषते. म्हणजे श्रीराम सरळ स्वभावाचे आहेत, सत्यवादी आहेत. त्यांच्या या त्यांना म्हणजे कैकेयीने पूर्वीच्या वराची गोष्ट सांगितली तेव्हा त्यांना कळली. आणि कैकेयी म्हणते, तू आपल्याला आपल्या पित्याला सत्य प्रतिज्ञा बनवू इच्छित असशील तर त्यांची प्रतिज्ञा पूर्ण कर, 14 वर्षे वनात जा आणि मग त्या सत्याचं रक्षण होणार आहे. आणि तेव्हा श्रीराम त्यांना अभिष्ट काय आहे ते सांग. आणि तेव्हा श्रीराम उत्तर देतात, मी आता प्रतिज्ञा करतो, वडील म्हणतील ते होतील. आणि त्याच्याही पुढे जाऊन करिष्ये प्रतिजाने, ते म्हणतात रामो द्विर्ना भाषते, म्हणजे राम दुसऱ्यांदा बोलत नाही. दुसऱ्यांदा बोलत नाही याचा अर्थ आत्ता एक बोलायचं नंतर एक बोलायचं असं राम कधीही करत नाहीत. कारण ते राम एकवचनी होते, एक बाणी होते, एक पत्नी होते. असे ते असल्यामुळेच ते ठामपणाने म्हणू शकतात रामो द्विर्ना भाषते. आणि रामायणातले हे वाक्य अतिशय प्रसिद्ध असं वाक्य आहे, रामो द्विर्ना भाषते, म्हणजे राम दुसऱ्यांदा बोलत नाही. म्हणजे दुसऱ्या अर्थाचं तो राम कधीही बोलत नाही. असे ते एकवचने राम कसे होते हे या सुभाषितातून, हे वाक्यातून वाल्मिकींनी आपल्याला सांगितलं आहे. राम आणि कैकेयींचा संवाद पुढे सुरूच आहे. ते म्हणतात, न यतो धर्मचरणम किंचिदास्ति महत्तरम यथा पितरी शुश्रूषा तस्य वा वचन क्रिया. म्हणजे पित्याची शुश्रूषा करणं आणि त्यांच्या आज्ञेप्रमाणे वागणं याच्याशिवाय दुसरं श्रेष्ठ धर्माचरण नाही. पित्याची आज्ञा, न यततो धर्मचरणम किंचिदस्ति महत्तरम, म्हणजे पित्याच्या आज्ञा पाळण्या व्यतिरिक्त दुसरं कुठचंही धर्माचरण असू शकत नाही. म्हणजे कैकेयीचं ते बोलणं ऐकल्यावर राम व्यथित झाले नाही. म्हणजे असं म्हणतात, न श्रुत्वा न विषीदत राम, आत्ता राज्याभिषेक होणार होता, दुसऱ्या दिवशी कळलं की नाही वनवासात जायचंय, पण न विषीदत राम. ते म्हणतात, माते तू प्रसन्न राहा, हे राजा आहे दशरथ, हेच माझे गुरु आहेत, पिता आहेत, त्यांची आज्ञा मी पाळणारच आहे. आणि भरतासाठी मी काय, राज्य काय, संपत्ती काय, माझे प्राण काय, मी सगळं देऊ शकतो. आणि त्याच्यावरही ते पुढे असं म्हणतात की ही वचनपूर्ती महाराजांसाठी कशाला, तू मला आज्ञा केली असतेस तरी मी गेलोच असतो ना, महाराजांनी वचन दिलंय मग ते पाळण्यासाठी तू जा, हे सांगण्याची सगळी काही आवश्यकता नसती, मी तुझंही वचन पाळलंच असतं. म्हणजे धर्मापेक्षा धर्माचरण ते हेच आहे की आईवडिलांची आज्ञा पाळणं. म्हणजे रामायणातल्या कथेकडून आपल्याला काय शिकायचं ते ही जीवनमूल्य शिकायची आहेत सगळ्यांनी, की वरिष्ठांची, ज्येष्ठांची घरातल्या आज्ञापालन हाच धर्म असतो. न येतं तो धर्मचरणम किंचिदस्ति महत्तरम, याच्यापेक्षा मोठं धर्माचरण असं कुठचंही नाही. आता हा सगळा कैकेयी आणखी रामाचा संवाद, झालेल्या गोष्टी जेव्हा कौसल्याला कळतात तेव्हा तिची काय अवस्था होते. रामाकडनं वनवासाची गोष्ट कळल्यावर कौसल्याला दुःख होतं. कालपर्यंत तिला वाटत होतं की रामाला राज्याभिषेक होणार आहे, आणि मग तिला वाटायला लागलं की आपलं दुःख आहे वंध्येच्या दुःखापेक्षा सुद्धा दारुण आहे. ती खरं म्हणजे मोठी राणी होती, पण तिच्या नशिबी नेहमी म्हणजे सौतीकडनं तिला त्रासच झाला होता. तिला दुःख सोसावं लागत होतं, तिचा अपमान होत होता. आणि आता तर रामही नाही, म्हणजे रामाच्या अनुपस्थितीत आपल्याला काय काय भोगायला लागेल
या विचाराने ती कौशल्या अस्वस्थ झाली होती. आणि रामाशिवाय आपल्याला राहायचं आहे, म्हणजे पुत्रवती असून सुद्धा वंध्येप्रमाणे जीवन जगावं लागणार आहे याचं तिला दुःख होत होतं. म्हणून ती म्हणते, एक एव ही वंध्याया शोको भवती मानसा. वंध्येला एकच दुःख असतं, अप्रजास्मृती संतापो नयन्या पुत्र वंद्यते. म्हणजे वंध्येला संतती नाही एवढं मानसिकच एकच दुःख असतं. पण मला मात्र किती दुःख भोगायला लागणार आहे, माझ्या वाट्याला किती दुःख येणार आहे, असं कौशल्य आपलं दुःख व्यक्त करते. आणि पुढे ती म्हणते, ममैव नूनम मरणम न विद्यते न चावकाशोस्ति यमक्षये मम यदंत्ययोद्येव नमाम जीर्षती प्रसह्य सिंहो रुदतीन मृगीमेव. म्हणजे ती कौशल्या इतकं शोक करते, आता रामाचं दर्शन होणार नाही म्हणून तिला वाटतं आपण मरून जावं. ती इथे मरणाची इच्छा व्यक्त करते. ममैव नूनम मरणम न विद्यते. पण ते मरण काय असं मागून येणार नाहीये. यमराज काही असं सगळ्यांच्यावर वाटेल तेव्हा तुमची इच्छा झाली म्हणून प्रसन्न होत नाही. किती दुःख झालं तरी शरीराचे आपले तुकडे झालेत असं होत नाही. मग पुत्र सुख नाही म्हणून जर हिने दुःख केलं तर तिला मरण कसं येईल. ती म्हणते, त्या हरिणीला सिंह असा उचलून नेतो तसं मला मात्र का नाही यम देणार. मला नेण्याचं त्या मृत्यूच्या मनात सुद्धा नाही आहे. आणि मला असं वाटतं की मी आता अमर आहे का काय, मी तिला आता आपण जिवंत आहोत याचीच खंत वाटते. ममैव नूनम मरणम न विद्यते. मला आता अजून मरण येत नाही, यमाच्या घरी सुद्धा मला जागा नाही, मला पुत्र सुख पण नाही. म्हणजे जेव्हा असं आपण रोज देवाजवळ श्लोक म्हणतो, अनायासेन मरणम विना दैन्येन जीवनम देहांते तव सान्निध्यम देई मे परमेश्वर. पण हिला अनायासेन मरणम काय, आता दुःख आहे तरी सुद्धा तिला मरण येत नाही असं तिला म्हणायचं आहे. म्हणजे शारीरिक मानसिक आर्थिक कुठल्याही तऱ्हेचं दैन्य नसू दे ही प्रार्थना झाली तरी सुद्धा अनायासेन मरणम पाहिजे. हिला खूप आता त्रास होतोय तरी सुद्धा तिला मरण येणार नाही आहे या कल्पनेनेच कौशल्या दुःखी झालेली आहे. मग ती पुढे म्हणते, स्थिरम हि नूनम हृदयम अमायसम न भिद्यते यद भुविनो विदीर्यते अनेन दुःखेन च देहमर्पितम ध्रुवम यकाले मरणम न विद्यते. म्हणजे माझं हृदय आता इतकं कठीण आहे की ते फाटून जात नाहीये, दुःखाने सुद्धा फाटून जात नाहीये. ते बहुतेक लोखंडाचं बनवलं गेलं असावं असं तिला वाटतं. ते विदीर्ण होऊन पृथ्वीवर पण पडत नाहीये, कारण ध्रुवम यकाले मरणम न विद्यते हे सुभाषित. कारण कोणालाही अकाली मरण येत नाही. जेव्हा त्या परमेश्वराने ठरवलेलं असेल तेव्हा, आणि तसंच मरण येतं. जिथे मरण असेल तिथे माणूस स्वतःच्या पायाने चालत जातो तिथे. कारण माणसांचे श्वास आणि घास दोन्ही ठरलेले असतात आणि ते संपल्याशिवाय मरण येत नाही. त्यामुळे हिला कितीही मरण हवं असलं पुत्राचा, म्हणून ती म्हणते मला पुत्रविरह सहन करायला लागणार आहे पण मला मरण येत नाही. म्हणजे मी पुत्रासाठी किती व्रत केली, दानं केली, तपश्चर्या केल्या, तर सगळं वाया गेलं आहे. आता माझं जीवन म्हणजे अगदी खडकावर पेरलेल्या बीसारखं झालेलं आहे. आणि म्हणून न ध्रुवम या काले मरणम न विद्यते, आपल्याला मरण येत नाही याचं दुःख ही कौशल्या इथे व्यक्त करते. आणि म्हणते पुढे, यदि या काले मरणम यदृच्छया लभेत कश्चित गुरुदुःखर कर्षितः गताः मैदेव परेत संसदम विनात वया दैनुरिवात मजेन वै. ती म्हणते की आपल्या इच्छेने तर मरण येत नाही. मग एखादं वासरू जायला लागलं की तिच्या पाठोपाठ जशी गाय जाते तशी मी तुझ्याबरोबर येऊ का वनात. म्हणजे मरण तर मला येणार नाही आहे म्हणून ती आता रामाबरोबर वनात जाण्याची इच्छा व्यक्त करते. हा दुसरा पर्याय ती सांगते, मला मरण येत नाही आहे तर गाय कशी जाते वासराच्या पाठोपाठ तशी मी येते. राम सत्याच्या मार्गाने निघालेले आहेत आणि आता म्हणून कौशल्या त्यांच्याबरोबर जायचं आहे. कारण मरण जेव्हा यायचं असेल तेव्हाच येणार आहे, आपल्याला किती इच्छा असली तरी येणार नाही आहे. मग ते जे नियतीने ठरवलेलं असेल तर पुत्र मरे बापा आधी अशीही वेळ येऊ शकते. मग पिता अगदी ICUत ठेवून ऑपरेशन करून जिवंत होतो म्हातारपणी आणि पुत्राला मरण असेल लिहिलेलं तर तिथेच येतो, प्राणी तिथेच आपणून जातं. त्यामुळे अजून सुद्धा जिथे इच्छा मरणाचं संकल्पना सगळ्या राष्ट्रांनी स्वीकारलेली नाही आहे तिथे ती पूर्वीच्या काळी कशी असेल. त्यामुळे कितीही कौशल्याला कितीही इच्छा असली तरी तिची आता ती मरणाची इच्छा पूर्ण होणार नाही आहे म्हणून ती हताश झालेली आहे. आणि मग तो सगळा तिचा विलाप ऐकून लक्ष्मणाला, म्हणजे रामाबद्दलचं त्याचं प्रेम, अभिमान, जिव्हाळा ते तर सगळं आहे. मग तो लक्ष्मण कौशल्याला म्हणतो की आता राम
या कैकेयीने रामाला हे दुःख का दिलंय. राम असा आहे की त्याचा वैरी सुद्धा त्याचा द्वेष करू शकत नाही, वैरी सुद्धा त्याचे दोष काढू शकत नाही. इतका तो मर्यादा पुरुषोत्तम राम आहे. या जगतात कोणी असा नाही वैरी, तो सुद्धा ज्याचा पराभव केलाय रामाने, असा हाडवैरी सुद्धा रामामध्ये काही दोष काढू शकत नाही. मग लक्ष्मणाला आता खूप राग आलेला आहे आणि त्याचं आता नियोजन असं आहे की तू राज्यावर बस, तू बलपूर्वक राज्यावर बस. पण राम त्याला परत परत आपली मी पितृज्ञा पालन करणार आहे हे त्याला सांगतात. म्हणजे आता रामाचा काहीच अपराध नसताना तो लक्ष्मण आता कौशल्याला सांगते की आपला राम कसा आहे, सरळ आहे, जितेंद्रिय आहे, शत्रूवरही प्रेम करणार आहे. म्हणजे हा लक्ष्मण जे कौशल्याशी बोलतोय त्याच्यातून त्याचं रामाबद्दलचं प्रेम, अभिमान आणि जिव्हाळा असं सगळं व्यक्त होतंय. असंही वाल्मिकींनी रचना केलेली आहे. आणि तो पुढे म्हणतो, लक्ष्मण आता रागावलेला लक्ष्मण म्हणतो की भरतास्य पक्षो वायो वास्य हितमिच्छति सर्वांतांश वधिष्यामी मृदुर्ही परिभूयते. म्हणजे तो म्हणतो की जो जो कोणी आता भरताचा पक्ष घेईल, भरतास्य पक्षो वायोवास्य, जो बघ त्या सगळ्यांना मी सगळ्यांचा मला हिताचा विचार करायचा आहे म्हणून भरताचा पक्ष घेणाऱ्यांचा मी वध करेन. मग तो आणखीन सूत्र काय सांगतो लक्ष्मण जगातलं, मृदुर ही परिभूयते. मृदुर म्हणजे मऊ, मवाळ. जो मवाळ असतो त्याचे सगळेच जण पराभव करतात, त्याला चांगली वागणूक कधीच मिळत नाही. म्हणजे आपला पिता आपला जर शत्रू बनला असेल तर आपण त्याला आता कैद केलं पाहिजे, इथपर्यंत लक्ष्मणाचे विचार गेलेले आहेत. म्हणजे ते लक्ष्मणाला आता युद्धाची कुमकुमी आलेली आहे की कधी एकदा त्या दशरथांना कैद करतोय असं त्याला झालं आहे. म्हणजे तरुण तरुक म्हणतात तसा तो आता संतापलेला आहे, कारण राम हा आदर्श आहे त्याची खात्री आहे. आणि मग तो रामाला आणखीन एक पर्याय सुचवतो की वनवास तुला जायचं आहे ही गोष्ट राज्यात सगळीकडे कळण्याच्या आधीच तू राज्याची सूत्र हातात घे आणि मी धनुष्य बाण घेऊन तुझ्या संरक्षणाकरता सदैव तयार आहे. म्हणजे आपला पिताच शत्रू झालेला आहे आणि कारण आता आपण पण कठोर होऊन त्यांना उत्तर दिलं पाहिजे. कारण मृदुरही परिभव येते, म्हणजे मृदू स्वभावाची जी माणसं असतात, सौम्य मानाची जी माणसं असतात त्यांचा नेहमी पराभव होतो. म्हणून आपण पण जशा तसंच वागलं पाहिजे, इट फॉर टॅटच वागलं पाहिजे. नाही तर लोक मऊ लागलं की कोपरानी खणतात. मृदुरही परिभव येते म्हणजे आपल्यासुद्धा स्वातंत्र्य युद्धाच्या काळात मवाळ पक्ष आणि जहाल पक्ष दोन होतेच ना भारतीय स्वातंत्र्य युद्धात. या जहाल पंथाचा मवाळ पंथावर विश्वास नव्हता, त्यांना क्रांतीच घडवून आणायची होती, कारण त्यांनाही माहीत होतं मृदुरही परिभव येते. म्हणजे राजकारणात असतं ते घरातही दिसतं, सगळीकडे समाजात तेच दिसतं आणि तेच सत्य लक्ष्मणाने सांगितलेलं आहे. आणि म्हणून आपण आता गप्प न बसता आपण या दशरथाशीच युद्ध करायला हवं आणि त्यांना कैदच करायला पाहिजे. आणि मग पुढे लक्ष्मण आता आणखीन रागावलेला आहे, तो आणखीन रागावलेला आहे आणि तो उतावीळ झालेला आहे आता. आणि लक्ष्मण म्हणतो, प्रोत्साहितोयम कैकय्या संतुष्टो यदि नहा पिता अमित्रभूतो निस्तंगम वध्यतामपि. म्हणजे हे कैकेयी तुझ्या प्रोत्साहनाने हा पिता असं वागतोय, शत्रुत्वाने वागतोय आमच्याशी, जर त्याला आता खरोखरच बध्यताम म्हणजे त्याला बांधून तरी टाकायला पाहिजे किंवा वध्यतामपि म्हणजे त्याचा वध तरी केला पाहिजे. म्हणजे हे जे लक्ष्मणाचं वाक्य आहे बध्यतामपि, हे राजकारणात आपण सगळीकडे बघतो आणि तेच लक्ष्मण करायला आता तयार झालेलं आहे. आणि तो लक्ष्मण पुढे म्हणतो, गुरोरप्य वलिप्तस्य कार्याकार्यम अजानतः उत्पथम प्रतिपन्नस्य कार्यम भवती शासनम. उत्पथम प्रतिपन्नस्य कार्यम भवती शासनम या सुभाषितातनं हे सांगतात की मग तो जो याला कार्याकार्य कळत नाही, कर्तव्य कळत नाही, कार्याकार्यम अजानतः असा जो आहे असा, आणि जो दुर्मार्गाला लागलेला आहे असा तो घमंडी आणि गर्विष्ठ जरी गुरुवरपी, तो जरी गुरु असला तरी त्यालाही दंड केला पाहिजे. आणि जो नियम गुरुला तोच नियम पित्याला. म्हणजे गुरु कुमार्गाने जाऊ लागला, कर्तव्य विसरला, त्याच्या विरुद्ध जसं वागावं लागतं तसंच तोच न्याय लावून आता आपल्याला आपल्या पित्याच्या विरुद्ध वागायला लागेल. आणि मग लक्ष्मण मी असाच वागणार आहे आणि रामाला त्रास होऊ देणार नाही आहे असं सांगून तर कौशल्याला आश्वस्त करतोय, तिला आश्वासन करतोय आणि म्हणतोय
दीप्तमग्निम अरण्यम वा यदि रामा प्रवेशती प्रविष्ट तत्र माम देवीम त्वम पूर्वम अवधारय. म्हणजे तुला विश्वास देतोय की श्रीराम जर एखाद्या अग्नीत प्रवेश करतील किंवा अरण्यात प्रवेश करतील तर प्रविष्ट तत्र माम देवी, मी त्यांच्या आधी तिथे असेल. राम प्रवेश करण्यापूर्वी मी तिथे असेल हे तू पक्के जाणूनच. म्हणजे मला आता तुझं दुःख पावत नाही आहे. त्या कैकेवर आसक्त होऊन दीनवाणे झालेले दशरथ असे जे चुकीचं वागतायत त्यांचा मी वध करेन. हा लक्ष्मण परत परत दशरथांचा वध करायला उद्युक्त झालेला आहे. आणि मग राम लक्ष्मणाची समजूत घालतायत पुढच्या ह्याच्यात. ते म्हणतायत तदेतत्तु मया कार्यम क्रियते भुवि नान्यथा पितुर्हि वचनम कुर्वम न कश्चिन नामहीयते. म्हणजे शोकाकुल झाला आहे तो लक्ष्मण, रागावलेला आहे. त्याला म्हणतात या पृथ्वीवर सगळ्यांनी केलं तेच मी करणार आहे. श्रीराम म्हणतायत की पित्याची आज्ञा पाळणारा कधीही धर्मभ्रष्ट होत नाही. पितुर्हि वचनम कुर्वन, म्हणजे पित्याचंच वचन केलं पाहिजे तरच कुणाची हानी होणार नाही. आता लक्ष्मण इतकं कौशल्याच्या समोर मी रामाच्या बरोबर सगळ्या ठिकाणी पुढे जाईल, त्याच्या आधी दशरथालाच मारीन असं म्हणतायत, तरीसुद्धा कौशल्या रामाला आता तू जाऊच नकोस वनात असा आग्रह करायला लागले. पण श्रीराम धर्मानेच वागणार आहेत, कर्तव्य पार पाडणार आहेत. म्हणजे ते म्हणतात पितुरी वचनम करूयात. म्हणजे आपल्याला माहिती आहे सगराच्या मुलांनी जेव्हा त्यांना मरण आलं तरी ते पृथ्वी खोदण्याचं काम थांबवलं नव्हतं. किंवा परशुरामांनी जमदग्नीची आज्ञा पाळून आपल्या मातेचा रेणुकेचा वध केलेला आपला माहिती आहे. म्हणजे जे थोर पुरुष असतात ते पित्याच्या आज्ञेचं पालन करतात. त्याच्यासाठी प्रसंगी त्यांना अन्याय करायला लागला तरीसुद्धा ते करतात. म्हणजे कंडू नावाचे एक मुनी होते, त्यांना त्यांच्या पित्याने आज्ञा केली होती की तू या गायीचा वध कर. गायीचा वध करणं हा अधर्म आहे हे ठाऊक असून सुद्धा कंडू मुनींनी केवळ पित्याच्या आज्ञा म्हणून ते केलं होतं. त्याची आठवण इथे श्रीरामांनी करून दिलेली आहे. आणि परत ते लक्ष्मणाला समजवत आहेत धर्मो हि परमो लोके धर्मे सत्यम प्रतिष्ठितम धर्म संश्रित मय्येतत् पितुर्वचनमुत्तमम. म्हणजे जगात सर्वश्रेष्ठ धर्म कोणता? धर्माच्याच ठिकाणी सत्य असतं आणि पिताजींचं वचन हे धर्माधिष्ठित असल्याने ते परम उत्तम आहे. म्हणजे तुझं माझ्यावर प्रेम आहे म्हणून तुला असं सगळं वाटतं हे मी जाणतो. लक्ष्मणा तुझं पराक्रम, तुझं धैर्य, तुझं तेज सगळं मला ठाऊक आहे. पण कौशल्या आहे ना, तिला दुःख झालं आहे म्हणून तिला सत्य म्हणजे काय ते कळत नाही आहे. त्यामुळे ती मला इथे अयोध्येतच राहण्याचा आग्रह करते. पण मला पित्याने दिलेल्या वचनाचं पालन करण्याचा धर्म पाळलाच पाहिजे. कारण धर्मनिष्ठ माणसांनी कुठची त्याची प्रतिज्ञा खोटी होता कामा नये. किंवा लक्ष्मणा तू तुझा क्षात्रधर्म लढण्याचा थोडा वेळ विसर आणि माझ्याच विचारांना अनुसरून चाल. कारण सत्य हाच सनातन धर्म आहे. जो मी मगाशी म्हटलं त्याचे जे चारी पाय सत्ययुगात शाबित होते त्यातला पहिला सत्य हा होता. आता या नंतरच्या त्रेतायुगात तो सत्याचा पाय लंगडा झालेला असल्यामुळे वाल्मिकी परत परत त्याची प्रतिष्ठापना करून इच्छितात. आणि आता कौशल्या अजूनसुद्धा रामाला वनवासात जाऊ नको म्हणून विनवते. तरी पण धर्मो हि परमो लोके धर्मे सत्य प्रतिष्ठितम हे सुभाषित डोळ्यापुढे ठेवून श्रीरामांची वाटचाल होणार आहे. त्याच्यापुढे ते राम लक्ष्मणाला काय आज्ञा देतात? सौमित्रे योभिषेके कार्ये मम समारंभ संभ्रमः अभिषेक निवृत्त्यर्थे सोस्तु संभार संभ्रमः. म्हणजे राम त्यांना म्हणतायत, आदेश देत आहेत की लक्ष्मणा तू उत्साहाने कालपर्यंत माझ्या अभिषेकाची तयारी केली होती. अभिषेकार्थे सौमित्रे योभिषेकार्थे म्हणजे तू माझ्या अभिषेकाची तयारी सामानाची जुळवाजुळव अगदी उत्साहाने करत होतीस. तितक्याच उत्साहाने तू तर आता समारंभ थांबव. एवढी विचित्र आज्ञा आहे ना. तितक्याच त्वरेने माझ्या वनवासाला निघण्याची तयारी कर. म्हणजे जो उत्साह तुझा कालपर्यंत तुझ्या कामात दिसत होता तोच आता दिसू दे. तू माझ्या वनवासाला जाण्याची तयारी कर. कारण ती वनवासाला जाण्याची आज्ञा ऐकून ते कधीही राम दुःखी झाले नव्हते. श्रुत्वा न विषीदत राम असे ते राम होते. आणि म्हणून ते इथे रामाचं धीरोदात्त व्यक्तिमत्व वाल्मिकींनी याच्यातून स्पष्ट केलेलं आहे. किती त्यांचं धीरोदात्य गंभीर व्यक्तिमत्व की एखादं म्हणजे ही जी आज्ञा दिलेली आहे केवढं अवघड काम आहे.
की कालपर्यंत चांगल्या कामाची तयारी करत होता ते थांबवून आता वनवासाला जाण्याची तयारी कर. म्हणजे मनाची किती समतोल अवस्था रामांना लक्ष्मणाकडनं अपेक्षित होती की आनंदित होऊन अभिषेकाची सामग्री तू आनंदित होऊन केली होतीस, त्या आनंदानेच वनवासाची तयारी कर. दुःखी कष्टी होऊन कसं तरी मनात नसताना अशी करू नकोस, तर त्या उत्साहानेच तू कर. असं हे अत्यंत अवघड काम श्रीरामांनी लक्ष्मणाला सांगितलेलं आहे. म्हणजे एखादं लग्नघर असावं, अगदी उत्साहाने लग्नाची तयारी चाललेली आहे आणि कोणतरी आप्तेष्ट मरण पावला की त्याच जागी जर अंत्ययात्रेची तयारी करायची वेळ आली तर कशी अवस्था असेल. तसंच काम श्रीराम सांगतायत की कालपर्यंत माझ्या अभिषेकाची आनंदाची सगळी नगरी सजत होती आणि आता तू माझ्या ते काम थांबवून माझ्या वनवासाची तयारी कर. नुसती तयारी कर नाही, तितक्याच आनंदाने कर, तितक्याच उत्साहाने कर. योच तू संभार संभ्रमा, जसं काल करत होता तसंच आज वनवासासाठी त्याची तयारी कर. आणि ते परत राम लक्ष्मणांना म्हणताय, न बुद्धिपूर्वं ना बुद्धं स्मरामिह कदाचन मातॄणाम वा पितृवाहम ऋतमल्पम च वेप्य. म्हणजे मला मातेला किंवा पित्याला अप्रिय असलेली क्षुल्लकही गोष्ट मी कधी केलेली नाही आहे. म्हणजे समजून उमजून केल्याचं मला आठवत नाही आहे, न कळत केली नाही आहे, जाणीवपूर्वक केली नाही आहे, हेतुपूर्वक केलेली नाही आहे, कधीच केलेली नाही आहे. न बुद्धिपूर्वक ना बुद्धम, म्हणजे बुद्धी वापरून नाही, बुद्धी न वापरता नाही, बुद्ध्या नाही, म्हणजे मुद्दाम नाही, कधीच मी हे केलेलं नाही आहे. कारण आपले पिता सत्यवादी आहेत, सत्य पराक्रमी आहेत आणि कैकेयीच्या मनात कसलाही संदेह निर्माण होणार नाही असंच आता आपण वागायला पाहिजे. आणि त्यांना मनस्ताप होईल आपल्या पित्यांना, असं वागायचं नाही. आणि माझ्या वनात जाण्याने जर कैकेयी आनंदित होणार असेल तर मी ते वल्कलं आणि मृगचर्म धारण करून, आणि मी मृगचर्म धारण केल्याने आणि जटा बांधल्यानेच तिला जर आनंद होणार असेल तर मी तिचं ते मनोरथ पूर्ण करायला उत्सुक आहे, समर्थ आहे. कारण मी आत्तापर्यंत कधीच आई किंवा वडिलांना त्रास होईल, त्यांना अप्रिय वाटेल अशी गोष्ट बुद्धिपूर्वक न बुद्धिपूर्वम ना बुद्धम स्मरामिह कदाचन, मी अशी कधीही केलेली नाही. याच्यातून परत वाल्मिकींनी रामाचं उदात्त असं व्यक्तिमत्व दाखवलेलं आहे. त्याच्यापुढे श्रीराम म्हणतात की आता वनवासात जायचं म्हणजे कुठलातरी संकल्प करताना हातात पाणी घेऊन ते सोडायचं असतं. त्यावेळेला त्या आधी लक्ष्मणाला म्हणतात, अथवा किम ममैतेन राजद्रव्येन मयेन तू उद्भृतम मय स्वयं तोयम व्रतादेशम करिष्यति. आधी ते म्हणतात आता इथे जल आहे, त्यांनी मी आता माझ्या वनवासाच्या व्रताचा संकल्प करणार आहे. पण दुसऱ्या क्षणी त्यांच्या मनात येतं की आता हे जे इथे उदक आहे त्याच्यासाठी राज्यातलं द्रव्य खर्च पडलं असेल ना, ते तिथे उदक आणून ठेवायला भरायला, म्हणून मी स्वतः आणलेल्या उदकानेच माझ्या व्रताचा संकल्प करेन. वनवासाला जाताना जे हातात पाणी घेऊन मी आता वनवासाला निघतो हा जो संकल्प करायचा आहे तो मी माझ्या स्वतः पाणी काढून आणीन. हे कोणाच्या तरी कष्टाने, म्हणजेच राजाचा पैसा खर्च करून जे इथे जल दिसतंय राजवाड्यात त्याचा मी उपयोग करणार नाही. कारण राम वनवासाला निघाले, ते आता वनवासी जीवनाचे नियम त्यांना पाळायचे. म्हणजे स्वावलंबन, अपरिग्रह, अयाचक, म्हणजे कोणाकडनं काही घ्यायचं नाही, स्वावलंबाने सगळं करायचं आणि काही साठवून ठेवायचं नाही. हे जे सगळं आहे ते दैवामुळेच आता घडणार आहे. त्यामुळे माझं पाणी, पिता आपला दैवाधीन आहे म्हणून मी स्वतःच पाणी आणीन. या राज्यातलं आयतं असं मला आता पाणीसुद्धा नको. इथे परत एकदा रामाचा धीरोदात्त स्वभाव, त्याने स्वयं तोयम व्रतादेशम करिष्यति, म्हणजे स्वतः पाणी आणून मी त्या व्रताचं संकल्प सोडणार आहे असं म्हणता येतं. आता लक्ष्मण रामाच्या या बोलण्यावर युक्तिवाद करायला लागलेले आहेत. कारण हे सगळं वडिलांनी दैववशात केलेलं आहे. तेव्हा काही मदत केली, त्यांनी वचन दिलं, हे सगळं दैव आहे. या दैव या मताचंच आता लक्ष्मणाने खंडन करायला सुरुवात केली आहे. विक्लवो वीर्यहीनो यस्य दैवम अनुवर्तते वीरः संभावितात्मान न दैवम पर्युपासते. म्हणजे ते म्हणतात की जो वीर्यहीन असतो म्हणजे भित्रा असतो, ज्याच्या अंगी पराक्रम नसतो तो दैवाच्या मागे लागतो. ज्याच्या मनगटात काही ताकद नसते तो मग मला दैवाने असं मिळालं, दैवामुळे नाही मिळालं असं म्हणतो. पण जो वीर असतो, वीरा
वीरः संभावितात्मानो न दैवम पर्युपासते. म्हणजे तो वीर्यवान पुरुष कधी दैव या संकल्पनेचा स्वीकार करत नाही, तो दैवाची कास धरून चालत नाही. लक्ष्मण म्हणतो रामाला, आपण असमर्थ अशा दैव नावाच्या वस्तूला इतकं प्रबळ का मानतो? दैव वीरासाठी अगदी क्षुल्लक गोष्ट आहे. आपण क्षत्रिय शिरोमणी आहोत आणि मग असमर्थ अशा दैवाची स्तुती करणं हे म्हणजे आपण भ्रमात असल्यासारखं आहे. आपण भ्रमात असल्यासारखं ती दैव संकल्पना तुम्ही कशाला मानता? मात्या पित्यांचा विचार हे तुम्ही दैवाचं फळ मानता की तुमच्या दैवात होतं म्हणून असं झालं. पण ते काही मला तुमचा हा दैववाद मला बरोबर वाटत नाही. कारण वीरा संभावितात्मानो न दैवम पर्युपासते. वीर पुरुष या दैवाच्या पाठीमागे कधी राहत नाहीत, ते मनगटातल्या सामर्थ्यावर विश्वास ठेवत असतात. आणि मग ते लक्ष्मण परत पुढे आपला तो वीराच्या याचा युक्तिवाद चालूच ठेवतात. दैवम पुरुष कारेण यस समर्थ प्रबादितून न दैवेन विपन्नार्था पुरुषा तोवसीदती. म्हणजे जे पुरुष आपल्या पराक्रमाने दैवाचा निराश करतात ना, तोच समर्थ असतात. दैव ही संकल्पना ते नाहीशीच करतात आपल्या पराक्रमाने. आणि त्याचा जरी एखाद्या वेळेला त्याचा कार्यनाश झाला तरी ते दैवाला त्याचा दोष देत नाही, त्या दैवाने ते खचून जात नाही. न दैवेन विपन्नार्था पुरुषा सोवसीदती. ते म्हणत असतील की नाही पुढच्याला आणखीन पराक्रम करेल, त्या गोष्टींनी ते खचून जात नाही. मग कोण? जो पराक्रमी नसतो, जो वीर नसतो, तोच दैवावर विश्वास ठेवतो. शक्तिशाली पुरुष कधी दैवाची उपासना करायला जात नाही आणि तो दैव असा आहे तसं आहे म्हणून कधी शिथिल होऊन तो बसतही नाही. आता आपल्याला कर्णाचं वाक्य माहिती आहे, दैवायत्तम कुले जन्म मदायत्तम तो पौरुष. त्याच्यातही त्यांनी तेच सांगितलंय की दैवात होतं त्याप्रमाणे माझा जन्म झाला असेल, पण पौरुष, वीरता, पराक्रम हे तर माझ्या स्वाधीन आहे ना. त्यामुळे दैव ही संकल्पना वीर पुरुष मानत नाहीत, असं इथे लक्ष्मणाने सांगितलेलं आहे. आणि मग लक्ष्मण पुढे म्हणतो, लक्ष्मणाचं व्यक्तिमत्व कसं आहे? लक्ष्मण अत्यंत पराक्रमी आहे, रामा इतकाच पराक्रमी आहे. पण आपल्या पांडुरंग शास्त्री आठवल्यांनी एका ठिकाणी म्हटलंय की मोठ्या झाडाच्या छायेत लहान वृक्ष जसा मोठा होऊ शकत नाही, तसं काहीतरी या लक्ष्मणाचं झालेलं आहे की श्रीराम पराक्रमी होते, त्यामुळे लक्ष्मण किती पराक्रमी होता हे कोणाच्या लक्षात येत नाही. पण त्या इंद्रजिताचा वध लक्ष्मणांनीच केलेला आहे, ज्याच्यामुळे सगळ्या युद्धाला पुढे कलाटणी मिळालेली आहे. असं हे लक्ष्मणाचं व्यक्तिमत्व आहे, पौरुष, पराक्रम असा त्याच्या ठाईन त्याला त्याचा अभिमानही आहे. म्हणून तो आता म्हणतोय, न शोभार्थौ इमो बाहू न धनुर्भूषणाय मे नासिरा बंधनार्थाय न शरः स्तंभ हेतवा अमित्र मथनार्थाय सर्वमेतच्चतुष्टयं न चाहं कामयेत्यर्थं नस्त्यात् शत्रुमतरो मम. म्हणजे म्हणतात की न शोभार्थौ इमो बाहू, माझे ते बाहू आहेत ना, हे बलदंड बाहू काही शोभे करता नाही आहेत. न शोभार्थम न धनुर्भूषणाय मे, हे जे मी धनुष्य वागवतोय ते काही अलंकार दागिना म्हणून नाही आहे, किंवा माझे हात काही शोभे करता नाही आहेत, किंवा ही जी माझ्या कमरेला हाती आहे तलवार आहे ती काही केवळ मी कमरेला आपली बांधून ठेवण्याकरताच जवळ बाळगत नाही आहे. आणि माझे जे बाण आहेत, न शरः स्तंभ हेतवा, हे बाण आपल्या त्या भात्यात पडून राहण्यासाठी नाही आहेत, म्हणजे माझे बाहू शोभे करता नाही आहेत. हे धनुष्य केवळ दागिना म्हणून नाही आहेत, माझी तलवार काही फक्त कमरेला बांधून ठेवण्यासाठी नाही आहेत, आणि हे बाण सुद्धा फक्त पडून राहण्यासाठी नाही आहेत. तर या चारही वस्तू मी शत्रूचा नाश करण्याकरताच जवळ बाळगतो, आणि ज्यांना ज्यांना मी शत्रू समजतो त्यांना मी कोणालाही जिवंत ठेवणार नाही, असं लक्ष्मण सांगतं. म्हणजे त्याचं सगळं उठाव करण्याचं, बंड करण्याचं सगळं नियोजन त्याचं तयार आहे. तो म्हणतो मी माझ्या पुरुषार्थाने दैवाचा नाश करेन, आणि काही काहीचे जे मनोरथ आहेत ना त्यांचा भस्म करून टाकेन, म्हणजे तुला वनवासात पाठवण्याचा. तुम्ही अभिषेकालाच सिद्ध व्हा. तो रामाला सांगतोय तुम्ही अभिषेकाला सिद्ध व्हा, मी सर्व विरोधकांना रोखून धरेन, आणि शत्रूचं दमन करण्याकरताच माझी शस्त्र इथे सगळी माझ्याजवळ आहेत. मी कोणी वज्रधारी इंद्र आला त्याला घाबरत नाही, आणि आता जे दशरथाचं प्रभुत्व आहे ते संपून मी तुमचं प्रभुत्व इथे स्थापन करू इच्छितो. असं हे लक्ष्मणाने इथे उघड बंडाची, उठावाची अशी भाषा केलेली आहे की मी कसा शस्त्रसज्ज आहे आणि माझं पौरुष
हे कसं मी तुम्ही राजसिंहासनावर बसण्यासाठीच वापरू इच्छितो असं त्यांनी सांगितलेलं आहे की कुठल्याही शत्रूला मी जिवंत सोडू शकत नाही असं लक्ष्मणाने आवेशपूर्ण भाषण करून याच्यातनं लक्ष्मणाचं उग्र व्यक्तिमत्व दिसतं. आणि मग तो तरीसुद्धा त्या पित्याचीच आज्ञा पालन करणार हा तिचा निश्चय पाहून कौसल्याला आता रडू येते. ती सद्गतीच झाली आहे. राम वनवासात कसा राहील याची तिला चिंता वाटते. तिची काळजी वाढलेली आहे. ती म्हणते यस्य भृत्याश्च दासाश्च मृष्टान्यानि भुंजते कथम न भोक्षते रामो वने फलमूलान्ययम. म्हणजे ज्याचे दास आणि भृत्य म्हणजे नोकर चाकर, ज्याचे नोकर चाकर सुद्धा काय मृष्टान्य अन्न म्हणजे पंचपक्वान्नांचं जेवण जेवत असतात, ज्याच्या घरी नोकरा चाकरांना सुद्धा मिष्टान्न मिळतं, तो राम वनात फलमूलानी कंदमुळं खाऊन कसा बरं राहणार. म्हणजे तिच्या डोळ्यापुढे ते रामाचं राजगृहातलं जीवनमान आणि त्याला आता पुढे वनवासात सोसावं लागणारं राहणीमान यातली तफावत तिला अत्यवस्थ करते. इथे त्याचे नोकर आणि हे सुद्धा पंचपक्वान्न खातात आणि राम तिथे कसा राहील याची तिला चिंता वाटते. आणि ती आईची चिंता आहे, ती आपण समजू शकतो. मुलगा हॉस्टेलमध्ये निघाला, परदेशात निघाला की आई किती व्याकुळ होते. हा आता कसा जेवेल, काय खाईल. मग ती गोपीनाथांची एक कविता शाळेतली आठवत असेल तुम्हाला, बाळ जातो दूरदेशा मन गेले वेडावून आज सकाळपासून, मग त्याच्या आवडीचे करू चार पदार्थ सुंदर काही देऊ बरोबर. म्हणजे त्याचा शेवट त्या कवितेत म्हटलाय, बाळ जातो दूरदेशा देवा येऊन उमाळा लावी पदर डोळ्याला. त्या आईची जी अवस्था गोपीनाथांनी सांगितली ती तिथे कौशल्याची झालेली आहे की मुलगा आता तिथे कसा राहणार. हे तिने याच्यातनं या श्लोकातनं तिने आपली काळजी व्यक्त केली आहे. तिचं ते आईचं हृदय असं कोमल आहे ते वाल्मिकींनी यातून दाखवलेलं आहे. आता रामाने कौशल्याचं दुःख पाहिलं आहे, त्यांना तिचं सांत्वन करायचं आहे म्हणून ते कौशल्याला पत्नी धर्माची आठवण करून देत आहेत की जीवंत्याही स्त्रिया भरता दैवतम प्रभुरेवच भवत्या मम चैवाद्यम राजा प्रभवती प्रभू. म्हणजे राम वनवासात जाणार म्हणून कौशल्या रडायला लागली आहे. श्रीरामांना सुद्धा रडू आवडत नाही आहे, तरी ते मातेचं सांत्वन करून तिला सांगतायत की स्त्रीला पती हाच देवता असतो. स्त्रिया भरता दैवचम प्रभुरेवच, तो ईश्वर समान असतो, देवा समान असतो. आणि महाराज दशरथ तुझे आणि माझे दोघांचेही स्वामी आहेत, तेव्हा आता मी इथे नाही आहे तर तू त्यांची काळजी घेतली पाहिजे. मग आता कौशल्याला स्वतःलाही वाटतंय की आपण रामाबरोबर वनवासात जाऊ, त्या सवतीबरोबर राहण्याचा विचार सुद्धा तिला सहन होत नाही आहे. म्हणून श्रीराम तिला आठवण करून देत आहेत की पती हाच परमेश्वर आहे आणि तुला त्यांची सेवा करणं हेच आवश्यक आहे, तोच तुझा धर्म आहे. भरता दैवतम प्रभुरेवच असं वाल्मिकीने सांगितलं आहे. आणि मग ते पुढे कौशल्याला सांगतात व्रतोपवासिनो निरता या नारी परमोत्तमा भरतारम नानुवर्तेत साच पाप गतिर्भवेत. म्हणजे एखादी स्त्री आहे, चांगली गृहिणी आहे, उत्कृष्ट काम करणारी आहे, व्रत करते, उपासतापास करते, संसार चांगला करते, पण ती जर पतीच्या मनाप्रमाणे वागत नसेल भरतारम नानुवर्तयम तर तिला नरकप्राप्ती होते. म्हणजे तुम्ही बाकी सगळं गेलं तरी ते गेलं, पतीच्या मनाप्रमाणे न वागणे तुम्हाला नरकप्राप्ती होते अशी कौशल्याची समजूत ते काढतायत. मी वनात गेल्यावर पुत्रशोकाचं दुःख राजाला होणार नाही हे तू बघ, त्यांना त्या दुःखापासून ते लांब राहतील, त्यांचं मन दुसरीकडे रमेल अशी तू सावध राहा आणि सावध राहून महाराजांचं हित होईल असं तू बघ. केवळ पतिसेवेतच स्वर्गप्राप्ती होते. भरतारम नानुवर्तेत म्हणजे बाकी सगळं चांगलं केलं तरी भरतारम नानुवर्तेत, जी पतीच्या मनाप्रमाणे वागत नाही साच पाप गतिर्भवेत, म्हणजे ती नरकात जाते. म्हणजे तत्कालीन समाजाची विचारसरणी कशी आहे, एक तर स्वर्ग नरक या कल्पना आहेत आणि म्हणजे स्त्रियांना किती दुय्यम स्थान होतं की पतिसेवा हेच त्यांचं एकमेव कर्तव्य असल्याचं या महर्षी वाल्मिकींनी सुद्धा इथे म्हटलेलं आहे. आणि मग ते पुढे सांगतात, परत राम तीच गोष्ट सांगतात, भरतू शुश्रूषया नारी लभते स्वर्गमुत्तमम. एक
भरत्याची ती म्हणजे नवऱ्याची शुश्रूषा केल्याने स्वर्ग उत्तम अशा स्वर्गाची प्राप्त होते. अपिया निर्नमस्कारा निवृत्ता देवपूजनात, म्हणजे मग तिने देवपूजा केली नाही तरी चालेल, देवादिकांना नमस्कार नाही केला तरी चालेल, फक्त भरत्याची शुश्रूषा करते त्या स्त्रीला उत्तम गती प्राप्त होते. भरतूर शुश्रूषया नारी लभते स्वर्गमुत्तम. अपिया निर्नमस्कार हा म्हणजे मगाच्या श्लोकात सांगितलं होतं त्यांनी घरची सगळी कर्तव्य पार पडली, संसार चांगला केला, तरी पतीला अनुसरलं नाही तर झालं. तसंच इथे तिने देवपूजा केली नाही आणि काही नमस्कार केला नाही तरी चालेल, पण तिने भरपूर शुश्रूषा केली पाहिजे. म्हणजे स्त्रियांनी नेहमीच पतीला प्रिय असेल ती सेवा तत्परतेने करावी. तोच स्त्रीचा सनातन धर्म आहे असं वेदांनी म्हटलेलं आहे आणि सनातन धर्माने ते सांगितलेलं आहे. श्रुती आणि स्मृतीसुद्धा तेच सांगतात की देवदेवतांपेक्षा पतिश्रेष्ठ आहे. एकमेव एक वेळ देवपूजा चुकली तरी चालेल, म्हणजे जसं तुकारामाने सांगितलं आहे, देव सारावे परते संत पूजावे आरते, तसं तिथे सांगितलेलं आहे की देवांना बाजूला करून सुद्धा तुम्ही पतीची सेवा केली पाहिजे. म्हणजे वाल्मिकींचे नियम त्या तत्कालीन स्त्रियांवर काय बंधनं होते त्याची आपल्याला याच्यावरून कल्पना येते. आता रामांचं कौशल्याला समजावणी झालेली आहे. आता ते सीतेला सूचना देत आहेत. म्हणजे रामाना अजून असं वाटतंय की सीता अयोध्येतच राहणार आहे, म्हणून ते सांगतायत वृद्धियुक्ता ही पुरुषा न सहनते परस्तवम तस्मान ते गुणा कथ्या भरतास्य ग्रतो मम. ते काय सांगतात की वृद्धियुक्ता म्हणजे वैभवयुक्त पराक्रमयुक्त असे जे पुरुष असतात, न सहते परस्तवम त्यांना दुसऱ्यांची स्तुती सहन होत नाही. पुरुषा म्हणजे सगळ्यांना, कुणाला दुसऱ्याची स्थिती सहन होत नाही. म्हणून मी तुम्हाला सांगून ठेवतो तस्मान ते गुणा कथ्या भरतास्या ग्रहे मम. म्हणून माझे गुण तुम्ही भरताच्या समोर कधी कोणाला सांगू नका, मैत्रिणींना सांगू नका, सख्यांना सांगू नका, त्याची चर्चा करू नका माझ्याबद्दल, पण तुम्ही भरताला प्रसन्न ठेवा, धीराने राहा, तू व्रत उपास सगळं कर, माता पित्यांना वंदन कर, पण माझे गुण तू कुणाही समोर गाऊ नको. म्हणजे राम हे दुसऱ्यांचं मन ओळखत होते, सहृदयी होते ते. म्हणजे ही एक कसोटी असते सहृदयपणाची की तुम्ही दुसऱ्यांना किती ओळखता आणि दुसऱ्याचं वर्णन कधीच कोणाला सहन होत नाही. त्यातल्या त्यात आता भरत कदाचित रामाला शत्रूही मानू लागेल, म्हणजे शत्रूचं तर गुणवर्णन कोणालाच सहन होत नाही. मानवी स्वभावच असा आहे की दुसऱ्यांचं गुणवर्णन कोणाला सहन होत नाही. मग ती अगदी लहान मुलं का असेना, 4 आणि 5 वर्षाच्या मुलातल्या एकाला म्हटलं ते बघ त्याने कसं खाऊन टाकलं, तू अजून नाही, त्याला नाही सहन होत. एवढंच कौतुक सुद्धा दुसऱ्याचा माणसाला सहन होत नाही. मग त्या वय काही असू दे, ते स्त्री पुरुष लिंग काही असू देत, स्थान काही असू दे, त्यांचं शहरातले असू देत, खेड्यातले असू देत, ऑफिसमध्ये काम करणारी 2 माणसं असू देत, एकाचं कौतुक केलं की दुसऱ्याला राग येतो. हेच मानवी मन रामचंद्राने ओळखलं आहे आणि म्हणून ते सीतेला सांगतायत की तू भरताच्या समोर माझे गुण कधीही गाऊ नकोस, त्यांनी तो अप्रसन्न होण्याची शक्यता आहे. तर परस्तवन कुणालाही कधीही सहन होत नाही. हा मानवी स्वभाव रामाने ओळखला आहे असं वाल्मिकींनी याच्यातून अतिशय सूचकपणाने सांगितलेलं आहे. पण हे सगळं ते बोलत आहेत ते राम सीता अयोध्येतच राहणार आहे असं समजूनच बोलत आहेत, हे गृहीत धरूनच बोलत आहेत आणि ते सूचना त्याला परोपरीच्या सूचना देत आहेत. आणखी आराधिता ही शेलेन प्रयत्ने शोकसेविता राजानं सप्रसिदंती प्रत्युत्पन्ते विपर्ये. म्हणजे तू भरताच्या समोर माझ्या गुणगान करू नको, हे सांगून झाल्यावर ते पुढे म्हणतायत की राजे लोक कसे असतात, राजाना कसे असतात तर प्रसिद्धती पण आहेत आणि प्रत्युत्पत्ती पण आहे. म्हणजे त्यांना सद्वर्तनाने त्यांची आराधना करत राहिलं, त्यांना चांगलं चांगलं म्हणत राहिलं, प्रयत्नपूर्वक त्यांची सेवा केली तर ते प्रसन्न होतात, आणि त्याच्या उलट वागलं तर प्रत्युत्पत्ती विपर्यय, म्हणजे त्याच्या उलट वागलं तर ते क्रुद्ध होतात. म्हणून तू अशी वाग, तू त्यांच्याशी प्रेमाने वाग सगळ्यांशी. आणि म्हणजे त्यांना असं म्हणायचं आहे की सत्ताधीश कसे असतात हे त्यातून राम सीतेला समजावून सांगतायत, सत्ताधीशांबद्दलचं मत सांगतायत. म्हणजे भरत कितीही चांगला असला तरी त्या खुर्चीवर बसला, तो त्या सिंहासनावर बसला की तो बदलू शकतो. म्हणजे ज्याला आपण आपल्या कार्यालयातनं पण बघितलेला असतो, एरवी चांगला वाटणारा माणूस बॉस होऊन त्या खुर्चीवर बसला
की दी एअर ऑफ दी चेअर म्हणतात त्याला. ती एअर ऑफ दी चेअर काही चांगली नसते. त्यामुळे मग ते कोणी स्तुती केली की त्यांना आवडते, कोणी नावडतं वर्तन केलं की ते त्याच्यावर एकदम खप्पामर्जी करतात. म्हणून तो पूर्वीचे लोक भाट आणि चारण त्यांच्या पदरी ठेवलेले असायचे, पेड सर्वंट. कशाला? तर स्तुती करायला राजाची. असे ते भाट आणि चारण सगळ्यांच्या पदरी असायचे. म्हणून त्यांनी रामाने सूचना केलेली आहे की तू भरताची मर्जी सांभाळ, नाही तर तो रागावूही शकतो. त्याच्याचप्रमाणे ते सांगतात तू सर्व मातांची प्रेमाने वाग, माझ्या सगळ्या बंधूंची पुत्राप्रमाणे काळजी घे, आणि एक कल्याणी तू भरताला आवडेल असंच परत परत सांगतायत, तसंच धर्माचरण कर. म्हणजे तुझ्या वागण्याने कुणालाही कष्ट होणार नाही असं तू वाग. आणि मी आता वनवासाला जाणार आहे, तर माझ्या आज्ञेचं तू पालन कर. इथपर्यंतचा भाग आपण आज पाहिलेला आहे. पुढची जो भाग आहे आपण पण रामो राजमणी सदा विजयते, रामं रमेशं भजे, रामेणाभिहता निशाचरचमो, रामाय तस्मै नमः. रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासो स्वयं, रामे चित्तलय सदा भवतु मे भो राम मामुद्धर.